इथं ट्रॅफिक होणार आहे आणि पाऊस पण पडायला लागला थोडा थोडा. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर माझ्या चॅनलमध्ये आज तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज गाईज मी मोटो ब्लॉगिंग करणार आहे, जे की माझं गोप्रो कॅमेरा आहे. तर त्याच्याने मी ब्लॉगिंग करणार आहे. जो हेल्मेट आहे ना माझा बाईकचा, बुलेटचा, माझ्या बाईकचा जे हेल्मेट आहे ना वरचा, तर मी त्याला ते वरचं कॅप लावलेलं आहे, बघू शकता बघू शकता. तर मी ॲक्च्युली हे सकाळीच मी हे चालू करणार होतो, पण झालं काय की बाईक नव्हती. बाईक पप्पांनी कामाला वर नेलेली, त्याच्यामुळं बाईक नव्हती. सो मी आता संध्याकाळचं ट्राय करतो आहे, जे की मोटो ब्लॉगिंग आहे. आणि संध्याकाळचं कसं आता काय म्हणजे संध्याकाळचा व्ह्यू कसं दिसेल गोप्रोमध्ये, कारण 5K आहे माझ्याकडे गोप्रो, त्याच्यामध्ये त्याचे आता व्ह्यू मी बघन कसं दिसतो. कारण अंतर तर असणार आहे, तर बघू आपण, नाही तर आपण ट्राय करू की कसं दिसेल 5D वगैरे, नाही का 5Kमध्ये आपण बाहेरचा वगैरे, नाही का. तर मी आता मोटो ब्लॉगिंग चालू करतो आहे. तर मी एकटंच करणार आहे, कारण माझ्या संगत आता कोणच नाही. फ्रेंड्स आहेत पण ते सगळे कामाला आहेत, तर त्याच्यामुळं मग मी आता एकटंच मी जाणार आहे बुलेटवरती. सो आणि बाहेर पाऊस पण पडत होता आता, तर मी गाईज मी आता हेल्मेटला लावून गोप्रो वगैरे, नाही का. सो गाईज फायनली मी हे बसवलेलं आहे. तर आता हे बघा पूर्ण टाईट बसवलेलं आहे, जे की हे निघणार नाही. तर आता आले. तर गाईज हा माझा आजचा फर्स्ट ब्लॉग आहे की मी मोटो ब्लॉगिंग करणार आहे या गोप्रोनी, आणि बाईक असणार आहे बुलेट. सो आपण ट्राय करू. आणि पाऊस पण खूप जास्त पडला आहे बाहेर. सो गाईज माझं फायनली बघा बसून झालेलं आहे, जे की मी हेल्मेटला गोप्रो बसवला आहे. तर आज आपण मोटो ब्लॉगिंग चालू करू, चला. ही माझी समोरची बाईक आहे बुलेट, आणि हे हेल्मेट बघा. तर आज मी ब्लॉगिंग करणार आहे, मोटो ब्लॉगिंग. सो गाईज माझा आवाज तुम्हाला येत असेल तर बघा, कारण खूपच जास्त वरती लावलेलं आहे मी, नाही का कॅमेरा. तर आता काय माहिती आवाज येतोय का नाही त्याच्यामध्ये, नाही का. तर मी आता ट्राय करतो आहे. सो आता मी बुलेट गाईज चालवतो आहे, तुम्ही बघू शकता. वरती मी लावले कॅमेरा, जास्त ट्रॅफिक पण आहे एकदम, नाही. लेट्स ट्राय. सो हे माझा एरिया आहे, जिथं मी राहतो आहे, जे की पुण्यामध्ये आहे. ट्रॅफिक पण इथं भरपूर आहे, बघू शकता. आणि हे माझं गाईज हे माझं फर्स्ट ब्लॉगिंग आहे, मोठं ब्लॉगिंग. तर प्लीज सपोर्ट करा मला, शेअर पण करा, लाईक पण करा माझ्या ब्लॉगला, काय का. तर म्हणजे मी अजून म्हणजे असं पडत राहील. ॲक्च्युली मी कॅमेरा चेक पण नाही केला बसला का नाही प्रॉपर, आणि शूट पण नाही माहिती मला होतं आहे का नाही, नाही का. आता ट्राय करतो आहे. तर हे बघा हे समोर गार्डन आहे, जे की पुण्यामध्ये, नाही का सुदर्शन चौक म्हणून आहे. तर इकडं बघा समोर गार्डन आहे माझ्या राईट साईडला, तुम्ही बघू शकता. आणि हे पूर्ण बघा हे गार्डन आहे बघा, आतमध्ये सगळं गार्डन केलेलं आहे. सगळं भारी गार्डन बनवलं आहे का. हायवेला आहे आणि असं हायवेला बरोबर टच आतमध्ये असं गार्डन केलेलं आहे, पूर्ण सेफ गार्डन आहे. बुलेटचा आवाज कसा वाटतो मला नक्की सांगा कमेंटमध्ये, नाही का. आणि बुलेटचा आवाज जरा मी स्लो केला आहे, म्हणजे इंदोरचा आवाज बसवला आहे, जे की बुलेटचा, नाही का इंदोरचा आहे. कारण पुण्यामध्ये कसं कधी कधी पकडतं स्टिकची जास्त आवाज असल्यामुळे, त्याच्यामुळं नाही का जास्त हे नाही करू शकत आपण. आणि बघा पाऊस पण पडला आहे तेवढंच, नाही का. पाऊस तर आहे, सिग्नल पण इकडे लागतात. आता संध्याकाळीचे 7 वाजलेत, 7:30 व्हायला आलेत, म्हणजे ट्रॅफिक तर असतातच. सगळे IT कंपनीत ते इकडं सुटलेत, नाही का. त्याच्यामुळं ट्रॅफिक होतीच इकडं. हे इकडनं माझ्या बॅक साईडला जर आपण गेलो ना, तर हिंदोडी पडते. आणि स्ट्रेट आपण जर चाललो ना, आपण ज्या रोडने चाललो आहे ना, तर हे पडतं भोसरी पडतं. म्हणजे भोसरी ॲक्च्युली नाव येत आहे त्याचं, नाही का. तर त्याच्यामुळं भोसरी पडतं बघा, समोर बघा बोर्ड पण
आत्ताच रिसेंटली झालेलं आहे मेट्रो, आणि ती मेट्रोची लाईन समोर भोसरी मेट्रो स्टेशन. खाली उतरतं का, कारण पलीकडे खूप ट्रॅफिक आहे, त्याच्यामुळं मी छोटासा आज ब्लॉग बनवतो आहे, जास्त मोठं पण नाही बनवते नाही का. आपण खाली उतरून डायरेक्ट राईटचं मारून परत रिटर्न असं घरी. लाईटिंग वगैरे पण केली बघा इथं ब्रिजपाशी. हे स्टेशन आहे इकडं कासरवाडी. आता वरती चालले अंदर इकडं जास्त, तर क्लिअर येईल का नाही मला पण नाही माहिती व्हिडिओ. थंडी पण जास्त, पाऊस पडल्यामुळे थंडी पण जास्त वाटते नाही का. व्ह्यू इकडचं बघा तुम्हाला कसं वाटेल ब्लॉगमध्ये माझ्या. तर तुम्ही जे पण ब्लॉग बघा ना माझा हा, तर त्यांना व्ह्यू काय माहिती कसं वाटेल. ट्रॅफिक तर नुसतं ट्रॅफिकच आहे, आणि गाड्या दिसतात ॲक्च्युली. समोर तर बघा ट्रॅफिक वगैरे बापरे. तेच आय टी कंपनीचं सगळे आता जॉबवरच होते, त्याच्यामुळं ट्रॅफिक तर होणारच आहे. ही बुलेट पण ॲक्च्युली झालं असेल, याला पण 8-9 वर्ष तरी झालं असेल बुलेटला. रफ अँड टफ नाही का म्हणजे जास्त याला हे पण नाही केले, म्हणजे पळवली पण नाही आहे. मी तर पळवतो म्हणजे, पण पप्पा कसं जास्त करून ऑफिसला वगैरे घेऊन जातात गाडी, त्याच्यामुळं नाही का गाडी तसं चांगली आहे वगैरे नाही. मी कसं जात आपण बघलं नाही, आपण लेफ्ट करून जाऊ. घरी जायला पण वेळच लागणार, आणि ट्रॅफिक पण थोडी. बघा ही PCMCची बस, जे की इलेक्ट्रिक बस आहे बघा. तर मी मागाशीच तुम्हाला म्हणलं आहे की कंपनीचं सगळं खूप काय नाही का आय टीमधले, त्याच्यामुळे इथं ट्रॅफिक होणार आहे. आणि पाऊस पण पडायला लागला थोडा थोडा. ठीक आहे ना, पाठीमागचे मुद्दा म्हणून हॉर्न वगैरे वाजतात. अरे बापरे गाडी कोणकोणते बरोबर बोलत होतं त्याच्या आता मी वरनं गाडी घेतली. आता पडकट्टा पडला, पण असं नाही कधी करत नाही. ॲक्च्युली ट्रॅफिक पोलीस असेल ना तर तो 100% पकडणारच आपल्याला, काही कारण नाही. आता हे तर नॉर्मल आहे इकडं, हा काय नाही करत असेल ना 100% पकडणारच. सो गाईज मी आता घरी आलेलो, तर आता सगळे केस कसे झालेत माझे हेल्मेट घालून, कारण की मी कधी हेल्मेट नाही घालत. तर आज मोटो ब्लॉगसाठी मी हेल्मेट वगैरे घातलं नाही का. मम्मी जेवण बनवते आणि मम्मी पाणी मागते. काय बनवते आम्ही आज? सोयाबीन आणि सोयाबीनची भाजी आणि चपाती. हो सोयाबीन बघू. सोयाबीन बघा इथं सोयाबीन मम्मीने वळले थोडे कापून ठेवले पाणी पाणी. मम्मी तर जेवण बनवते, त्याच्यामध्ये टाईम लागणार आहे. तोपर्यंत आपण जरा व्हिडिओ चेक करू की गोप्रोमधले कसे आलेत नाही का. तर क्लिअर आलेत का नाही ते पण नाही माहिती, आपण चेक करू आणि मग एडिट वगैरे करू नंतर, आणि मग ब्लॉगमध्ये आपण टाकू. स्वतः चेकिंग करतो मी. तर सो गाईज आता मी चेक केलं तर व्हिडिओ तर प्रॉपर आलेला आहे. आणि तर माझा हा फर्स्ट ब्लॉग आहे नाही का, तर हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे मोठा ब्लॉग बनवतो. तर मला तर काय माहिती, मला तर वाटतं प्रॉपर आलेलं आहे. पण तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा की नाही का व्हिडिओ प्रॉपर आला आहे का नाही मोटो ब्लॉगचा माझा, जे की गोप्रोनी मी घेतलं. तर हे माझ्याकडे GoPro 12 आहे ॲक्च्युली. तर झालं काय की खूप दिवसानंतर मी ओपन केलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता की बघा हे तर रेकॉर्डिंग होते, हे बॅक स्क्रीनचं, पण हे फ्रंट स्क्रीनचं पण रेकॉर्ड होते, पण हे दिसत नाही ॲक्च्युली. तर काय झालेलं आहे मला पण नाही माहिती ॲक्च्युली. तर पडलं आहे का नाही, पडलं तर नाही आहे ॲक्च्युली, घरीच होता हा. तर खूप दिवसांनी ओपन केलं आहे, त्याच्यामुळं नाही का एक वेळेस बंद पडला असं. काहीच व्हिडिओ क्वालिटी तर खूपच चांगली आहे, एकदम 5K 4K पण नाही, 5K कॅमेरा आहे नाही का, आणि क्लिअर आहे एकदम. आणि गाईज कसं आज आता ट्रॅफिक पण जास्त होती, तर मला अर्धा तास तरी लागलंच घरी यायला नाही का. तर मला ट्रायल होतं आणि तुम्ही बघू शकता की बाहेर खूपच ट्रॅफिक होती, त्याच्यामुळं थोडा वेळ थांबायला लागलं. परत गाडी चालवून परत रेस्ट करायचं नाही का. तर वास सुटला आता सोयाबीनचा. मम्मी मस्तपैकी दही टाकते आता.
मस्त वेळी आता हे फ्राय होते. सोयाबीनमध्ये टाकतात दही? मी तर नाही कधी खाल्ला. तो मागच्याच केलेला तवा पण टाकलेली का दही? मग काय बघा आता टेस्ट कशी लागते नाही का. मागच्या वेळेस टाकता तुम्ही तवा टाकता ना मागच्या वेळेस पण? काहीतरी डिफरंट करते मम्मी. डिफरंट काही नाही टेस्टी. सो गाईज आता जेवण झालेलं आहे. तर आता मी जरा फ्रेश वगैरे होतो कारण फ्रेंड्सनी बाहेर बोलवले. परत मोठं ब्लॉगिंग आपण चालू करू बाईकवरनं. कारण फ्रेंड माझे आलेले आहेत जे की जॉबवरनं सुटले म्हणजे कामवरनं सुटलेले आहेत. तर आता जरा फ्रेश वगैरे होतो आणि मग निघतो खाली. मग तसंच जे की गोप्रो माझा घेऊन परत निघेल. चल मगापासून थांबलो होतो रे. हा मग फिरू म्हटलं नाही का. बस येऊ दे की त्याला. अर्धा तास लागणार अजून. हां आत्ताच गेला म्हणला. पण जरा कॅमेरा बिमरा लावला याला नाही का. कुठं आहे का इथं जवळपास? आता एवढा कुठं पत्ता वगैरे खाली वगैरे तिकडं कुठं त्या ह्याला ना का कासरवाडीचा ब्रिजच्या इथं खाली बघायला लागेल. मगाशी बंद होता तुझा मोबाईल? हां मगाशी करत होतो मी कॉल. तिथं बस असं काढलं पाहिजे. तिथं बसायचं ना. पाऊस पडला रे म्हणून मी म्हणलं नाही का. तो तोपर्यंत देखील आणि हे रे पुढच्या पिढीत आपल्या कुठं इथे समोर बाहेर हे पण टाकले होय ढोलपट्टा वगैरे. काय वाटत नाही बघतो. इथं आहे चांगलं बसायला. सो हॅलो गाईज. तर गाईज मी आता घरी आलेलो तुम्ही बघू शकता. आणि तर आजचा माझा हा ब्लॉग मोठो ब्लॉगिंग ॲक्च्युली मी नाही का म्हणजे पाऊस पण जास्त पडत होता बाहेर आणि त्याच्यामध्ये मी मोठं ब्लॉगिंग पण आज चालू केलेली. तर मला खूपच भारी वाटलं नाही का मोठं ब्लॉगिंग. तर आज ॲक्च्युली हा माझा आजचा हा फर्स्ट मोठं ब्लॉग आहे. तर तुम्हाला कसं वाटलं तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब पण करा. शेअर तर नंतर करा पण पहिलं सबस्क्राईब करा तुम्ही नाही का. आज तर आजचा माझा हा मोठं ब्लॉग फर्स्ट मी ट्राय केलेला आहे. तर नाही का थोडंफार वरचे खाली झालं असेल तर प्लीज तुम्ही तरी पण सबस्क्राईब करा नाही का माझ्या चॅनलला. याच्यानंतर मी अजून पण मोठं ब्लॉग मी करेल वगैरे पण इकडं थोडंफार करेल आणि 1-2 दिवसांनी मग नाही का म्हणजे चांगल्या जागेवरती करेल म्हणजे तिथं नाही का डोंगर वगैरे असं नाही का तिथं जाणं मोठं ब्लॉगिंग वगैरे नाही का चांगलं. तर गाईज असेच व्हिडिओ बघण्यासाठी प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब पण करा. भेटू परत नेक्स्ट ब्लॉगमध्ये.